नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5 ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा। इथे द्यायचा आपल्याला गोल आकार। बघा, आपल्याला गोल गळा बनवायचा आहे। आकार दिल्यानंतर असं रेषेच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच सगळीकडनं असं मोजून घ्यायचं। अगदी व्यवस्थित सगळीकडनं असं 1.5 इंच मोजलं की त्याच्यावरती आपण ही रेषा डार्क करायची। बघा, अगदी छान अशी आपल्या दोन्ही रेषा उमटवल्या। नंतर मोंढ्याचा आकार कट करायचा आणि याला अशी थोडंसं पलटी करून हाताने अगदी व्यवस्थित असं थोडंसं थोपटवून घ्यायचं। म्हणजे काय होतं, दुसरीकडनं तो आकार उमटला जातो। तो आकार परत आपण आहे ना असा डार्क करून घ्यायचा आहे। अस्तरवरतीच आपण हे दोघंही आकार बनवून घेतले। आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करून घ्यायचा, त्याच्यात हे अस्तर ठेवायचं। ते जे रेषांची बाजू आहे ती आपल्याकडे करायची आणि पूर्ण बाजूने अस्तर जॉईंट करून घ्यायचं। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। आता उरलेला जो सगळीकडनं कपडा दिसतोय ना आपल्याला एक्स्ट्राचा, तो सगळा असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो ना तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते। व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। आता आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, तुम्ही साडीच्या कलरचा तो कपडा आहे ना तो वापरू शकता इथे। तर इथे आपल्याला कपडा असा ठेवून आणि इथे पिनं लावून घ्यायचे आणि ज्या रेषा आपण मारल्या ना त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा, पहिले तर आपण आतल्या बाजूच्या रेषेला शिलाई मारून घेऊया आणि नंतर आपल्याला ह्या दुसऱ्या रेषेवरती सुद्धा शिलाई मारून घ्यायची। अगदी सावकाश शिलाई मारायची, म्हणजे गळा जसा बनवतोय ना आपण बरोबर तसाच तो तयार होईल। मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। शोल्डरच्या बाजूने वरती दिसतं ते सुद्धा आपण असं कट करून घ्यायचंय। कपड्याला पलटी मारून शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतोय ना तो असा कट करून घ्यायचा आहे। बरोबर शिलाईला खेटून हा कपडा कट करायचा आहे। बघा, गोल गळ्याला सुद्धा आपल्याला पॅच बनवता येतो। अगदी छान अशी डिझाईन दिसते, तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे। काही मैत्रिणींना वेगवेगळ्या आकाराचे गळे आवडत नाही, त्यांनी नक्की हा गळा ट्राय करा। आता आपण ही क्रॉस पट्टी घेतली पायपिंगसाठी, तिला ना 2 पट्ट्या घेतल्या, तिला जॉईंट करून घेतलं आणि लांब केली। त्या पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचंय। आता वरतून ती पट्टी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। खूप साऱ्या मैत्रिणींचं म्हणणं असं असतं, डिझाईनचा गळा पाहिजे पण गोल गळा पाहिजे, तर काय करावं, आता कशी डिझाईन बनवतो? तुम्ही नक्की ही डिझाईन ट्राय करा। खूप सुंदर अशी डिझाईन आहे, अगदी कमी वेळात आणि अगदी सोपी डिझाईन। ज्या मैत्रिणींना वेगळा गळ्याचा आकार आवडत नाही त्यांच्यासाठी खास ही डिझाईन आपण आज बनवलेली। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। आपल्या चॅनलवरती मैत्रिणींनो रोज नवीन व्हिडिओ असते, तुम्ही
रोजचे व्हिडिओ बघत जायचे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं व्हिडिओ कशी वाटली. बघा आपली पायपिंगसुद्धा करून झाली अगदी छान. लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. कमरेला पट्टी लावायची आपल्याला, म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. तिला द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झालाय. त्याच्यानंतर आपल्याला इथे ना लेस लावायची सुंदर अशी. तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता. मी अगदी छान अशी लेस आज इथे वापरणार आहे. तुम्ही प्लेन गोल्डन लेस सुद्धा इथे वापरू शकता. इथे सुद्धा आपल्याला कमरेला थोडीशी लेस उरली ती आपण इथे लावून देणार आहे. आता आपण हे चौकोनी तुकडे घेतले 2x2 किंवा 2x2.5 असे चौकोनी तुकडे घेऊन त्याचा त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला असे शिवून घ्यायचे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अशी डिझाईन आपण आता बनवून घेणार. बघा ही डिझाईन आपली बनवलेली आहे आणि आता आपल्याला ही अशी आतल्या बाजूने ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची. फक्त आपले जे कोणे आहेत ना ते आपल्याला बाहेर दिसले पाहिजे. हे बघा ह्याप्रमाणे आपली ही डिझाईन लावून झाली. आता याच्यावरती ना आपल्याला सुंदर असे ना हे लावायचं आहे, कुंदन लावायचे आहेत. तर त्याच्यासाठी आता आपल्याला कुंदन घ्यायचे आणि तो त्याचा जो गम मिळतो कपड्याचा तो घ्यायचा आणि हे एक एक कुंदन असे चिपकवून घ्यायचे. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपण अगदी कमी वेळात बनवलेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली ते. बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल सुंदर असा लूक. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मैत्रिणींनो ही डिझाईन. बघा अगदी छान अशी आपण इथे लेस लावली रंगीबेरंगी कलरची. तुम्ही सुद्धा अशी लेस वापरू शकता किंवा गोल्डनही लेस तुम्ही लावू शकता. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.